राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा करण्यामध्ये सिंदूर ऑपरेशन, प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या बरं. भारताच्या हिंदू संस्कृतीमध्ये सिंदूरला किती महत्त्व आहे आणि पहलगाममध्ये 26 लोकांचा पत्नीचं सिंदूर त्यांच्यासमोर उजाडले आतंकवाद्यांनी. आणि मोदीसारखा पंतप्रधान पुन्हा मिळणार नाही आपल्याला. मोदींनी या अटॅकचं नाव ठेवलं सिंदूर ऑपरेशन. आणि त्यामध्ये सुद्धा 2 महिला पायलट होत्या ज्यांनी हे ऑपरेशन सक्सेस केलं आहे. ते तुम्ही टी व्हीवर त्यांच्या मुलाखती पाहिल्या आहेत. आणि भारताच्या माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये म्हणलं होतं, खून का बदला खून. भरपूर खून बदला घेतला. आपल्याकडे ज्या न्यूज आलेल्या आहेत टी व्हीच्या की 100-150 आतंकवादी मेले, वस्तुस्थितीमध्ये 700 ते 800 आतंकवादी मृत्यू पावलेले आहेत. आणि आतंकवाद्यांचे जे ठिकाण होते सगळे ठिकाणं नेस्तनाबूत केलेत. 21 ठिकाण आहेत, त्यातले 9 ठिकाण नेस्तनाबूत केलेत जे महत्त्वाचे होते त्यांचे. मागच्या 30-40 वर्षापासून आतंकवाद हा पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात येत होता. धडकी भरली हो, धसकी. सगळे बिळात घुसले. उंदीरं जसे बिळातून बाहेर येतात आणि बिळात घुसतात, तसे झाली इतकी अवस्था. एक आतंकवाद्याचा जो भारतातला आहे, काश्मीरचा आहे, जैश-ए मोहम्मदचा प्रमुख, ज्यासाठी विमान अपहरण केलं होतं आपलं त्यांना सोडण्यासाठी, त्याची पूर्ण खानदान संपली हो. आता कळत असेल त्याला लोकांचा खून करताना. आणि आपल्याकडे असं म्हणणं आहे, जसं करावं तसं भरावं. ही वस्तुस्थिती आज आली पा. आणि पाकिस्ताननं भारताला त्रास दिला असं नाही आहे. पाकिस्तानच्या मिलिटरीनं, त्यांच्या राजकीय नेत्यांनी पाकिस्तानच्या जनतेला त्रास दिला हो. बलुचिस्तानमध्ये 35,000 महिला गायब आहेत. त्याच्यावर अत्याचार करून त्यांचे खून केलेत. 5 लाख असे पुरुष आहेत जे तरुण होते, त्यांना गायब केलं. आणि त्या ज्यांना मारलं त्यांचं कुठंही पुन्हा प्रेत दिसलं नाही. त्याला जन्नत मिळाली का जहन्नम मिळाली ते त्यांनाच माहिती आहे. पण ज्या लोकांचे खून केले त्या लोकांना चीनमध्ये पाठवलं. चीन हा जगामध्ये अवयवरोपण, माणसाच्या किडनी, हार्ट, लिव्हर याचं ट्रान्सफॉर्मर करणारा सगळ्यात मोठा जगातला देश आहे. आणि त्या ठिकाणाहून लाखो रुपये चीन कमवतं. आणि त्याला सगळ्यात साथ पाकिस्तानची आहे. आज बलुचिस्तानचे लोक काय एवढे पोटतिडकीनं पाकिस्तानच्या मिलिटरीला, पोलिसांना मारतायत. अहो, यांना जमीनसुद्धा 7 दिन झाली आहे. बलुचिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानची मिलिटरी पोलिसला ठोकले हो. रेल्वेसुद्धा गायब केली यांनी.
एवढा आच्छाद मांडला आहे. आणि एक गोष्ट पहा, क्रूरतेची एक लिमिट असते. बलुचिस्तानच्या लोकांवर या मिलिटरीनं एवढे क्रूर अत्याचार केलेत, हे आता भोगतायत. वेळ आलेली, आता वेळ येते प्रत्येकाची, चांगली आणि वाईट वेळ येतीच. आज पाकिस्तानची पोलीस आणि पाकिस्तानची मिलिटरी हे भोगायला कारणीभूत आहे. यांनी इतके अत्याचार केले आणि बलुचिस्तानचे लोक एवढे मारतात या लोकांना, पोलिसला मिलिटरीला. भीर पडतात ते लोक, आपले कॅम्प सोडून, आपले शस्त्र सोडून. आणि बलुचिस्तान लवकरच वेगळा होणार आहे. पाकिस्तानचे 4 तुकडे होणार आहेत. एक बलुचिस्तान, दुसरं पख्तुनिस्तान, तिसरं सिंध, आणि चौथा आपला ते पाकव्याप्त काश्मीर. तीच जनता यायला तयार आहे. आपल्याला काही गरज नाही, तीच जनता भारतात येणार. 1965च्या युद्धामध्ये भारतीय सैन्याने लाहोरपर्यंत जिंकला होता भाग. त्यावेळेला तास्कंदमध्ये करार करण्यासाठी म्हणून लालबहादूर शास्त्रींना बोलवलं. लालबहादूर शास्त्रींना मारलं, त्यांचा खून केला. आणि त्यानंतर हे भारताची मिलिटरी परत बोलवली. आणि तेव्हाच पाकिस्तानचा अर्धा हिशोब झाला होता. आता मोदी आहे. माझ्या या स्टेटसच्या पहिले मोदीचं एक स्टेटस ठेवलेला दिसणार आहे आपल्याला. ते ऐका आणि माझा हा व्हिडिओ पहा, ऐका. सौगंध भारतीय भूमीची फार मारलो, फार बेहाल केले मोदीने पाकिस्तानचे. तिकडून अफगाणिस्तान ठोकते, तिकडे बलुचिस्तानचे लोक ठोकत आहेत, तिकडून भारत ठोकते. पाणी तर थांबवलं, पाणी सोडलं. आज पाकिस्तानची जनता बेहाल आहे. आणि काही दिवसानंतर पाण्याचे आणि खाण्याचे प्रश्न पडला त्या जनतेला. आणि ती जनता एकदा बिचरली ना, पाकिस्तानच्या मिलिटरीला आणि राजकीय नेत्यांना धरू मारतील, सरळ की पळव करतील. फार दिवसाचा वेळ नाही त्याला, काही दिवसातच. अत्याचार करायला एक लिमिट असते हो. आणि प्रत्येक ठिकाणी आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या ठिकाणी अत्याचार झाला त्या जनतेनं बंड केलेलं आहे. असेही मरायचे तसे मरू. पाकिस्तानची कब्र खोदल्या गेलेली आहे. आता ही पाकिस्तान नावाचं जे भूत आहे आतंकवाद्याचं, पाकिस्तानचं जगावर झालेलं, हे केव्हा थडक्यात जाते? काही दिवसाचा, काही वर्षाचा कालावधी आहे. पाकिस्तानचं नामोनिशाण जगाच्या नकाशावर मिटणार आहे. वेळेची वाट पहा. आणि मर्यादा आहे ना. भारताच्या मोदी येण्यापूर्वीच्या सरकारनं अटॅकच केलं आहे ना, सर केलं. मोदी सोडणार नाही. आज पाकिस्तानची इतकी गळचेपी झालेली आहे आणि पाकिस्तानची जनता त्रस्त झालेली आहे. अजून या वर्षाच्या एंडपर्यंत पहा काय परिस्थिती पाकिस्तानची होईल. हे भविष्य नाही आहे, वस्तुस्थिती बोलतोय मी तुम्हाला. वक्त पिक्चर होता, यांनी पाहिला सर. वक्त काय दाखवते. आणि महाभारतामध्ये समय नावाचं घड्याळ होतं. वेळ ही बदलत जाते आणि वेळ कधी वाईट वेळ आलं हे सांगता येत नाही. बरं, मी माझं मत व्यक्त केले. आपले कॉमेंट मला सांगा, माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये. जय श्रीराम.